ही एक बॅग आहे, ही बॅग राणी घेणार आणि ही छोटी बॅग मी घेणार. हे राणी मागे बसेल काय घेऊन, बसेल ना. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल. तर आज आम्ही चाललो आहोत कोकणामध्ये आणि माझ्यासोबत आहे, मागे दिसते तुम्हाला, राणी आहे आणि बाय रोड चाललो आहे बाईकने. तर आणि हे बघा माझी मी रेडी झालो आहे आणि ही माझ्यासोबत एक बॅग आहे आणि ही घेणार आहे बॅग राणी मागे पाठीला लावणार. आणि चला आता जाऊया, आपण निघूया. आता वाजलेत पाच झाले, आता निघूया. मुंबई गोवा हायवेनं आपला प्रवास होणार आहे आणि आता मुंबई टू डायरेक्ट रत्नागिरीमध्ये अजून आतमध्ये जायचं आहे, लांजा आणि गोलवशा येथे माझं गाव. तर तिथं जायचं आहे शिमग्याला. तर पालखी येणार आहे म्हणूनसाठी आम्ही चाललो आहे. आता कलिनाला आलेलो आहोत आणि पेट्रोल वगैरे आता भरलेलं आहे. राणी परत बसलाय, राणीला उतराई जमत नव्हता, एकाने हेल्प केली. तर आता जमतंय ना. आता स्वतःहून बसलाय, बघूया, कारण बॅग आहे ना मध्ये इथे. तर आता पेट्रोल फुल केलं आहे, 11 लिटर पेट्रोल बसला. आधी होतं थोडं आणि आता पेट्रोलचे झाले 1187, म्हणजे 1200 पकडा, 1200 झाले. तर आता निघतो इथून. तर चला पुढे थोड्या टायमाने थांबू, मुंबई गोवा हायवेला डायरेक्ट थांबू. आता निघतो. आता मुंबई गोवा हायवेवर आलेला आहे. हा मागे दिसतोय ना, तो मुंबई गोवा हायवे आहे. आणि आता चाय वगैरे प्यायला थांबतो, चहा बिस्किट खातो आणि मग परत प्रवासाला राणीची हालत झाली. हां, दोन तास झाले, 6 वाजून 45 मिनटं, 6:45 झाले आणि आता चाय घेतो. इकडे चहा पिते राणी. राणीची हालत झाली ना. इथं अजून 7-7.5 तास आपल्यास ट्रॅव्हल करायचं आहे. आता असं मुंबई गोवा हायवे पकडला म्हणजे पनवेलच्या बाहेर आपण आलेलो आहे. राणीला आहे ना उतरायला जमत नव्हतं, मागे मला सांगतो थांब बसूनच राहतोय मी. मग मी काम केलं, मी आधी उतरलो आणि नंतर मग त्याला उतरवलं. माझं डोले बघ, मी तर झोपलोयच राय आणि मी झोपलोय, रात्री झोपत नाही आलेली. दोघं पण जागे. आता वाजले किती, 7ला 5 मिनटं आहेत. आता 5 मिनटं थांबतो जरा आणि निघतो. बॅग पण दाखवतो, थांबा, जड आहे लय. पकड, इथं ठेववर, इथं ठेव. हे बघा बॅग बघा किती मोठी आहे आणि राणीच्या खांद्यावर एक आहे ती छोटी आहे आणि पण ही मोठी आहे. तिच्यात कपडे वगैरे आहेत, राणीचे आणि माझ्या दोघांचे आहेत. खाऊ पण आहे. सो आता निघूया. हा MH66 मुंबई गोवा हायवे, त्यानेच जाणार. आता पुढे एका तासानं थांबूया अजून नाश्ता करायला. हा काय, चालेल, चल निघूया. आता मॅप दादाच्या साह्याने इथपर्यंत आम्ही MH66 हायवेला आलेला आहे, मुंबई गोवा हायवे. आणि आता त्याच्याच कृपेने आता घरपर्यंत जायचं आहे. हां, बोल. काहीतरी बोल इथे कॅमेऱ्यात. पहिल्यांदाच आहे ना राणी तुझं. राणीन कधी बाईकवरनं एवढा लॉंग ड्राईव्ह केलेला नाही. आता त्याला समजेल बाईकवरनं कसं जायचं आणि कसं त्रास होतो तो तुला समजेल नंतर. ठीक आहे, चल आता निघूया. हॅलो फ्रेंड्स, आता 9:30 वाजलेत आणि आता आम्ही आहोत माणगावला. राणीची हालत खूप जाम झाली आहे, खराब पण
जाम खराब झालं तिची हालत. इकडे बघ तोंड बघ. परत येशील बाईकने हा बोलते. तर आता नाश्ता करायला थांबलो इथे माणगावमध्ये आहे. तर 9:30 वाजले, अजून 4 तास दाखवते प्रवासाचा. आधी नाश्ता करतो थोडा, अर्धा एक पाऊण तास इथं थांबणार जरा. जाम बेकार हाल झाला. आणि मध्ये आहेत ना खड्डे आहेत, आणि खड्डे म्हणजे रस्त्याचं काम चालू आहे रोडचं त्याच्यामुळे थोडं ट्रॅफिक पण आहे आणि फुल एकदम जाम होते. कधी काम होणार काय हायवे. मिसळपाव खातोय, मिसळपाव ऑर्डर केलेले आले आहे. राणी पण खाते आता, ताव मारीन मस्तपैकी राणी मिसळपाववर. सकाळपासून काय खाल्लं नाही त्यानं, फक्त चहा प्यायले. मग अशी खायला सांगत होतो तेव्हा नको बोलली ती, नंतर खाईन. तर आता मिसळ खाऊया. माणगाव समोरच आहे बघा, हा आहे माणगाव. आता मिसळपाव खाल्लेला आहे आणि मी चहा मागवला आहे आणि राणीने स्प्राईट या चहा प्यायला. चहा पितो होता राणी स्प्राईट. आता इथं आम्ही थांबलेलो आहोत, म्हणजे झाडाच्या सावलीखाली. 10 वाजता तिथून निघालेलो होतो आपण नाश्ता करून. तर इथं आता 1 तास झाला आहे, 11 वाजले, 11:05 झाले आहेत. म्हणजे 11 वाजताच आम्ही इथं थांबलेलं आहे सावली बघून. आणि का थांबलेलं, कारण जास्त 1 तास झाला आता गाडी चालवून, आणि ते पाय एवढं दुखतात ना, पायात मुंग्या भरतात, असं जड होतात आणि मांड्या पण दुखतात. म्हणूनसाठी इथं आता थोडा आराम करतो आहे 10 मिनटं, आणि मग इथून निघू. बोल नाही बोल. राणीला असं वाटतंय की कधी घरी पोचते, म्हणजे कधी रत्नागिरी येते आणि कधी घरी पोचते, असं झालं आहे त्याला. बाकी काय बघा, मागे नदी आहे वाटते, मागे नदी आहे, सुकली आहे. आणि हे बघा जाम थांबलेलं हायवे आहे, आणि समोरच पेट्रोल पंप आहे. चला आता निघतो. दमाय झालं ना. आता आलो आम्ही कशेडी बोगद्याजवळ. जो कशेडी बोगदा आहे ना, तिथे आलो आहे. कशेडी घाट होता पहिला, आता बोगदा बनवलेला आहे त्याला. सो तुम्ही बघा, ठीक आहे. हां आता इथं गाडी थांबवली आणि आता बोलतो यार 4 व्हीलरकडे बघताय आणि बोलताय एक 4 व्हीलर पाहिजे होती. 4 व्हीलर मस्त ना, म्हणजे बाईक. आणि ज्यांच्याकडे बाईक नसते ना ते बोलतात बाईक पाहिजे होते, आणि ज्यांच्याकडं बाईक असते ते बोलतात 4 व्हीलर पाहिजे होते, आणि 4 व्हीलर असतात ते बोलतात अजून काय चांगली कार पाहिजे असते. असंच असतं, जेवढं जे आपल्याकडे असतं ना त्याच्यावरती अजून जास्त चव असतं आपल्याला. आपण माणसं कसं बरोबर ना. आता थांबलो इथं 10 मिनटं थांबतो, पाय वगैरे ताणून. शपथ राणी नाही चांगलं आहे.
तुला सांगितलं तो ते हे बांध स्कार्फ बांध. नाही झालं. स्कार्फ बांधतोस तर नाही झालं असतं ते. तिला आधीच सांगितलं होतं मी की चेहऱ्याला धूल वगैरे जाणार बसणार मग काला पडतो चेहरा म्हणूनसाठी स्कार्फ बांध. नाही झालं, नाही बांधला. आता धूल लागला, चेहरा पूर्ण काला झालाय. आता दिसणार नाही तुम्हाला कारण तर गोरा आहे ना त्याच्यामुळे दिसणार नाही. चला आता निघूया. 10 मिनटं कधीच झाली, जरा बरं वाटतं. पण आता लय थांबलेलं आम्ही. थांबत आलो. 1 तास झाला का थांबतो 10 मिनटं. आतापर्यंत 1 तास आमचा थांबण्यातच गेला असेल. अर्धा तास ते नाश्ता करण्यात आणि 10 मिनटं तिकडे चहा प्यायला आणि 10 मिनटं असे 3 वेळा थांबतच आलेलं आहे. तर ठीक आहे, आता निघूया परत इथून. सूरज आता आहे ना लय तापलेला आहे. म्हणजे आपला सूर्य लय तापलेला आहे. ऊन लय पडतं आहे आणि म्हणून सगळं आम्ही आहे ना एका तासानं असं सावलीत आहे ना झाडाच्या खाली सावली असते ना तिथं थांबतोय. आणि राणीला काय तर सारखा उतरता आणि चढताना येतच नाही. त्याला सांगतोय मागे मोबाईल पकड म्हणजे कॅमेरा पकड असा शूटिंग करत जाऊया. तर त्याला मोबाईल पण पकडता येत नाही, त्याला बसता येत नाही तर आणि उतरता येत नाही. ते मोबाईल काय पकड नको बोलतं. फक्त त्या बोगद्याची फक्त तेवढी शूटिंग केलेली, बाकी काय नाही. आणि जाम ऊन आहे. नाही मी आयडिया काढली ना म्हणून मी पहिला उतरतो. नाही तर मागच्यानं पहिला उतरायचं असतं तर मी पुढचा ड्रायव्हर पहिला उतरतोय. मी पण चालवतो मध्ये ह्यात मला दाखवत नाही आणि सांगत नाही, फक्त सांगतो राणीला उतरतो. याला मागच्या सीटवर बसता येत नाही तर गाडी पुढे घेऊन या चालवल कशी. चालेल. तर ऊन जाम आहे आणि म्हणूनसाठीच आम्ही 10 मिनटं थांबतो. स्ट्राईक होता तो पण संपला. आता पुढं दुकानावर थांबायला लागेल. चाय वगैरे उन्हात नाही, चाय नको, थंडात मस्त लस्सी वगैरे काहीतरी उसाचा रस वगैरे पिऊया. उसाचा रस पिऊया. स्प्राईट वगैरे काहीतरी पिऊया. थंड गार काहीतरी पिऊया कारण जाम ऊन आहे आणि हेल्मेट पण तापला आहे. डोका माझा लय तापला आहे. आणि एक प्रॉब्लेम असते हेल्मेट घातल्यावर असं डोक्याला खाया चुकले ना असं खाजवता येत नाही. कसं खाजवणार, हेल्मेट काढावं लागतं. तर जाऊ दे, आता निघतो इथून. थांबलेलो होतो, आता निघूया. मोबाईल पकडशी नाही पकडणार, घाबरत होता. जाऊ द्या, निघूया. हॅलो फ्रेंड्स, तर आत्ता आपण आलो आहोत चिपळूणमध्ये आणि मस्तपैकी लिंबू सरबत घेतलेला आहे इथे. आणि हवा वगैरे मस्त आहे आणि मस्त झाड वगैरे आहे त्याच्या खाली आहेत आणि लिंबू सरबत पितो इथे. केस बघा काय झाले, बरं वाटलं जरा लिंबू सरबत पे. राणी जरा गार वाटलं का? मस्त आहे गार लिंबू सरबत. गाडी तिथं लावलं सावलीला. हे असं दुकान आहे इथे आणि इथे लिंबू सरबत देतात. राणी लिंबू सरबत पिताय गार जीव शांत झाला. मस्त आहे इकडे, लोकेशन मस्त आहे. थंड हवा आहे आणि सावलीत आहे. ऊन भरपूर लागतंय आणि आता आम्ही चिपळूणमधून निघतोय. तिथं मस्त थोडा लिंबू सरबत वगैरे प्यायलेलं आहे आणि आता निघतोय चिपळूणमधून. बाय चिपळूण. तर चष्मा घालते का? हो, चांगली दिसते. कोकण कोण आला आता?
इथं संगमेश्वरला पोचलो आणि इथं थोडा नाश्ता वगैरे मी केला आणि तिला राणीला काही भूक वगैरे लागली नाही. माझा घेतला होता पण कोल्ड्रिंक तो काय तिने पियाला नाही आणि फक्त तिने पाणी प्यायला बिस्लरीचं. बाकी आता वाजले किती वाजले? हां 4:45 झालेत. आता संगमेश्वरातून निघूया इथून. चला बाय बाय संगमेश्वर. निघतो आता. राणीची पूर्ण हालत खराब झाली आहे. त्याला आता काय इकडं कुठे त्याला असं वाटतं कधी घरी पोचतोय नाही कधी नाही असं झालं त्याला. मला वाटत नाही आता परत माझ्यासोबत किंवा बाईक राईड करेल तो. चल रे चल चल चल. आता रत्नागिरी क्रॉस केलेली आम्ही, म्हणजे आता रत्नागिरीच्या थोडं पुढे आलेलो. आता ही पाली येईल, म्हणजे रत्नागिरीतच आहे. आता पाली येईल पुढे आणि नंतर मग देवडी आणि मग लांजा. आता काही जास्त नाही, अर्धा तास दाखवत आहे लांजा. हां आणि डोळे वगैरे पूर्ण लाल झाले. चष्मा हाय पण नाही बाबा इथं लावला. जेवढं पण ट्रक बघताय हे ते बोलतात आमचे आम्हाला आणि गाडीला आमच्या टाका ट्रकमध्ये आणि न्या. काय बोलणार, जाऊ दे निघूया आता. चला चला. आता पोचलोय मी माझ्या कोकणातल्या घरामध्ये आणि आता ह्या बघा बसलोय घरात. आत्ताच पोचलो. आता वाजलेत 6:30. सकाळी 5 वाजता निघालेला आणि आत्ता 6:30 वाजलेत. म्हणजे हां 5 5:30 म्हणजे 12 तास पकड झाले ना. व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. राणी मेला.